नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे, जिल्हा परिषदचे जे पेपर झाले होते 12 जून रोजी आरोग्य सेवकचे, त्यामधील बऱ्याचशा जिल्ह्यांचे रिझल्ट हे यायला आता सुरुवात झालेली आहे। लक्षात ठेवायचं आहे, हा जो रिझल्ट आलेला आहे हा फायनल रिझल्ट आहे का नाही, त्यांनी फक्त काय सांगितलेलं आहे, यामध्ये जे पण विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत, आता क्वालिफाय म्हणजे काय, मिनिमम ज्यांना 90 आणि त्यापेक्षा जास्त मार्क्स मिळालेले आहेत असे सर्व विद्यार्थी क्वालिफाय झाले आहेत। कशासाठी? सिलेक्शनसाठी। आता प्रत्येक जिल्हे येते लक्षामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रमाणामध्ये ज्या जागा असतील वगैरे, कोणत्या कॅटेगरी वाईज जागा असतील तशा पद्धतीने काय होणार आहे, मेरिट लिस्ट नंतर येणार आहे। आताची जी लिस्ट आहे यामध्ये फक्त ज्यांना 90 आणि 90 पेक्षा जास्त मार्क्स आहेत या विद्यार्थ्यांचे नाव या लिस्ट मध्ये असणार आहेत। नंतर जागेनुसार जी फायनल लिस्ट येईल त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि ती प्रोसेस नंतर ही होणार आहे। आले लक्षात सर्वांना? तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, प्रामुख्याने हा व्हिडिओ तुम्हाला का बघायचा आहे, यातील ज्या पण जिल्हा परिषदचे पेपर झालेत नेमकं कसे मार्क्स विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत, हायेस्ट मार्क्स किती आहेत, त्याचप्रमाणे किती विद्यार्थी असे आहेत की ज्यांना 90 आणि 90 पेक्षा जास्त मार्क्स आहेत। आता हे तुमच्यासाठी का महत्त्वाचं आहे, आपल्याला माहिती आहे 16 जुलै किंवा 18 जुलै नंतर जे पण पेपर होणार आहेत आरोग्य सेवकचे, येत्या लक्षामध्ये त्यामध्ये आपल्याला किती मार्क्स आवश्यक आहेत, कशा पद्धतीने आपला अभ्यास असणं आवश्यक आहे आणि किती मार्क्स मिळाले तर आपण काय करू शकतो, आपली सीट किंवा आपली पोझिशन किंवा आपली पोस्ट त्या ठिकाणी सिक्युअर करू शकतो, हे आपल्याला बघायचं आहे। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। एक म्हणजे ज्यांनी पेपर दिलाय, त्या जिल्ह्यामध्ये पेपर दिला असेल त्यांना समजेल की आपलं नाव आहे की नाही, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्यांचा पेपर बाकी आहे त्यांना हे समजेल की आपल्याला किती मार्क्स मिळवणं हे अत्यावश्यक आहे आपली पोस्ट मिळवण्यासाठी। क्लिअर? आले लक्षात सर्वांना? परत एकदा सांगतो, हा फायनल रिझल्ट नाहीये, फक्त 90 आणि 90 पेक्षा जास्त मार्क्स मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी किंवा त्यांची ही लिस्ट असणार आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवायचंय। क्लिअर सर्वांना? आता लक्षात ठेवा, एकच मिनिट सांगतोय, आरोग्य सेवक तांत्रिक यासाठी उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटने फास्ट ट्रॅक बॅच लॉन्च केलेली आहे। क्लिअर सर्वांना? यामध्ये जर तुम्ही बघितलं तर 1 जुलै पासून ही बॅच आपली चालू झालेली विद्यार्थी मित्रांनो, तांत्रिकची बॅच वेगळी आहे, ज्यामध्ये तुम्ही काय करू शकता, त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो 149 रुपयामध्ये ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता। तांत्रिकचा जो सिलेबस दिलेला आहे तो सर्व सिलेबस आपण कव्हर केलेला आहे, प्रामुख्याने सर्व सिलेबस पॉइंट वाईज आपण कव्हर केलाय। आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाकीचे जे विषय असतील ज्यामध्ये मराठी आहे, इंग्लिश आहे, सामान्य ज्ञान आहे किंवा आपलं गणित बुद्धिमत्ता, याची देखील फास्ट ट्रॅक बॅच आपल्याकडे उपलब्ध आहे। महत्त्वाचं म्हणजे तुम्ही टेस्ट सिरीज देखील जॉईन करू शकता। 49 रुपयामध्ये किती 10 टेस्ट आहेत। आणि आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला समजेल की मागची जी पेपर झाला होता 12 जूनचा त्यामध्ये किती प्रश्न ॲज इट इज डायरेक्ट आपल्या टेस्ट मधून आलेले आहेत किंवा आपल्या लेक्चर मधून आलेले आहेत। त्यावर सुद्धा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलाय की कशा पद्धतीने प्रश्न हे ॲज इट इज आपल्या टेस्ट मधून आले, तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर बघू शकता। तांत्रिकचा अभ्यास करण्यासाठी मी खूप जास्त व्हिडिओ या ठिकाणी बनवून ठेवलेत, महत्त्वाच्या प्रश्नांचे मॅरेथॉन लेक्चर आहे, ते लेक्चर सुद्धा बघणं तुम्हाला खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये त्याचा फायदा होईल। क्लिअर सर्वांना? चलो आता आपण बघूयात नेमकं रिझल्ट कोणत्या जिल्ह्यांचा आलाय आणि कशा पद्धतीने हा रिझल्ट आहे। सर्वात सुरुवातीला जर बघितलं तर सांगली या जिल्ह्याचा आपण रिझल्ट बघणार आहोत। कोणत्या जिल्ह्याचा रिझल्ट आहे? सांगली या जिल्ह्याचा रिझल्ट आहे। या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल बघा, आपण एकदा थोडक्यात बघूयात की नेमकं परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीने होतं। मराठीचे आपण बघितले 15 प्रश्न होते 30 गुणांसाठी, इंग्लिशचे देखील 15 प्रश्न 30 गुणांसाठी, जीके चे प्रश्न होते 15 ते सुद्धा 30 गुणांसाठी, रिझनिंग अँड नंबर न्यूमेरिकल ॲबिलिटी म्हणजे गणित बुद्धिमत्ता थोडक्यात आपण ज्याला म्हणतो, त्याचे प्रश्न किती होते 15। म्हणजे रेग्युलर जे आपले सरळ सेवेचे पेपर असतात किंवा सरळ सेवेचे जे पण विषय असतात ते आपल्याला एकूण होते विद्यार्थी मित्रांनो 60 प्रश्न होते आणि गुण त्यासाठी किती होते 120 गुण होते। पुढे जर बघितलं टेक्निकल नॉलेज ज्याला आपण तांत्रिक प्रश्न म्हणतो, एकूण 40 प्रश्न आहेत आणि 80 गुण आहे। म्हणजे तुमच्या लक्षात येईल तांत्रिक हा विषय या ठिकाणी किती जास्त महत्त्वाचा आहे। त्यासाठी आपली बॅच नक्की तुम्ही जॉईन करू शकता, परीक्षेला त्याचा 100% फायदा होईल। YouTube वरचे लेक्चर नक्की बघू शकता, ॲज इट इज प्रश्न त्यातून येणार म्हणजे येणारच आहेत। क्लिअर सर्वांना? चलो आता आपण पुढे बघूयात तर या ठिकाणी हा जो रिझल्ट आहे दिसतंय सर्वांना, व्यवस्थित दिसतंय। हा पेपर कधी झाला होता या ठिकाणी बघा, IBPS ने पेपर घेतला होता, हा IBPS ने 12 जून 2024 चा पेपर आहे।
येते लक्षामध्ये. रिक्रुटमेंट ऑफ हेल्थ वर्कर मेल 40%, म्हणजे आरोग्य सेवक 40%चा हा पेपर होता. कोणत्या जिल्हा परिषदचा, कोणत्या जिल्ह्याचा हा निकाल आहे? सांगलीचा. ज्यांनी पण सांगली या जिल्ह्यासाठी फॉर्म भरला होता त्यांनी लवकरात लवकर काय करायचंय, ही PDF चेक करून घ्यायची की आपल्याला किती मार्क्स मिळाले, काय असतील. क्लिअर. चलो आता येऊयात आपण मुख्य रिझल्ट कडे. या ठिकाणी बघा हायेस्ट मार्क जर बघितले तुम्ही किती आहेत ते 170. म्हणजे बघा 170 जर मार्क्स असतील तर तुमचे किती क्वेश्चन बरोबर येणं आवश्यक आहे? किती? 85 क्वेश्चन्स हे बरोबर येणं आवश्यक आहे. लक्षात येतंय का तुमच्या? म्हणजे बघा कॉम्पिटिशन किती टफ कॉम्पिटिशन आहे. तुम्हाला किती मार्क्स मिळवणं आवश्यक आहे त्यावेळेस तुम्ही फायनल लिस्ट मध्ये येऊ शकता. दुसरा जर कॅन्डिडेट बघितला 164, 160, 158, 156, 156, 156 अशा पद्धतीचे मार्क्स हे विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत. म्हणजेच आपल्याला 80+ मार्क्स या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मिळणं अत्यावश्यक आहे. आणि यासाठी लक्षात ठेवा आपली तयारी सुद्धा तशीच असली पाहिजे. जे तुमचे टॉपिक राहिलेत त्याची तुम्ही रिव्हिजन फास्ट ट्रॅक बॅच मधून करू शकता. जास्तीत जास्त प्रश्न कशा पद्धतीने येतील याचा सराव करण्यासाठी टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. तुम्हाला खूप जास्त महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. कारण की मार्क्स जर 80 पेक्षा जास्त मार्क्स मिळवायचे असतील तर आपला अभ्यास सुद्धा त्या ठिकाणी परफेक्ट असणं गरजेचं आहे. आता हा रिझल्ट मी तुम्हाला सांगितला कोणत्या जिल्ह्याचा आहे? सांगली या जिल्ह्याचा. आणि जर तुम्ही शेवटी जाऊन बघितलं किती विद्यार्थी आहेत की ज्यांना अशा पद्धतीचे मार्क्स मिळालेले आहेत, बघा शेवटी मी सांगितलं होतं या लिस्टमध्ये कुणाचं नाव आहे? ज्यांना 90 आणि 90 पेक्षा जास्त मार्क्स मिळाले असतील अशा सर्वांचं नाव या ठिकाणी या लिस्टमध्ये तुम्हाला दिसणार आहे. आणि असे किती विद्यार्थी आहेत बघा? 396 विद्यार्थी आहेत. क्वालिफाईंग स्टुडंट किती? 396. कोणत्या जिल्ह्याचा रिझल्ट दाखवला मी तुम्हाला आता? सांगली या जिल्ह्याचा. क्लिअर आहे सर्वांना? चलो पटकन आपण दुसरा जिल्हा बघून घेऊया कोणत्या जिल्ह्याचा नेमकं रिझल्ट हा आलेला आहे. पुढचा जिल्हा कुठला आहे? चलो 1 मिनिट वेळ द्यायचा आहे फक्त सर्वांनी मला. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बरं का, खूप जास्त महत्वाचा आहे. या ठिकाणी त्यांनी काय सांगितलंय, हा पेपर विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद, हा पुढे कोणत्या जिल्ह्याचा आहे सांगतो मी तुम्हाला. 90 मार्क्स हे क्वालिफाईंग होते, एवढं फक्त सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. चलो हा सुद्धा पेपर विद्यार्थी मित्रांनो जर बघितलं तर आरोग्य सेवक 40% त्या पद्धतीचा हा पेपर होता. क्लिअर. तर कोणता विद्यार्थी मित्रांनो? सोलापूर जिल्हा परिषदेचा हा निकाल आहे. आपण कुठला बघितला? सांगलीचा बघितला. आले लक्षामध्ये? आता सोलापूरचा कोणत्या दिवशी पेपर होता? बघा 12 जून 2024 ला पेपर IBPS ने घेतलेला आहे. हे महत्वाचं लक्षात ठेवा. आता महत्वाची अजून एक गोष्ट सर्वांनी या ठिकाणी नोट करून घ्यायची आहे. काय? किती विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता, किती विद्यार्थी पेपरला गेले होते हे सुद्धा थोडक्यात या ठिकाणी बघून घेऊया. जर आपण SC कॅटेगरी मधील बघितलं तर एकूण 382 विद्यार्थ्यांनी पेपर दिलाय. क्वालिफाय किती झालेत? 68. ST मधील 471 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला, 117. अशा पद्धतीने जर बघितलं तुम्ही तर या ठिकाणी 3924 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला, पेपर दिला. त्यापैकी 1145 विद्यार्थी काय झालेले आहेत? क्वालिफाय झालेले आहेत. आणि आता फायनल लिस्ट जी येईल ही कशावर आधारित असणार आहे? फायनल लिस्ट ही कशावर आधारित असणार आहे? तुमच्या किती जागा त्या ठिकाणी शिल्लक आहेत किंवा किती जागेसाठी जाहिरात होती यावर तुमचं फायनल रिझल्ट हा येणार आहे. हे महत्वाचं काय करायचंय? लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर सर्वांना? यामध्ये आपण थोडक्यात फक्त इतकंच बघणार आहे की हायेस्ट मार्क्स किती आहेत, कारण की हे खूप जास्त महत्वाचं आहे. बघा 182 मार्क्स हायेस्ट आहेत. त्यानंतर 176, 170, 170, 166, 164, 164, 160. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 80च्या खाली मार्क्स मिळून तुम्हाला काहीही उपयोग होणार नाही. 80+ तुमचे क्वेश्चन काय आहेत? बरोबर येणं आवश्यक आहे. 80, 85+ आपले क्वेश्चन बरोबर आले तर आपण कॉम्पिटिशन मध्ये टिकणार आहोत. हे महत्वाचं काय करायचंय? लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर सर्वांना? चलो आपण बघूयात आता पुढच्या जिल्ह्याचा रिझल्ट. पुढचा जिल्हा कुठला आहे? या ठिकाणी नागपूरचा रिझल्ट आपण थोडक्यात बघूयात. कुठला आहे? नागपूरचा. परत लक्षात ठेवायचे सर्वांनी, सेम प्रोसेस. नागपूरचा आहे विद्यार्थी मित्रांनो. 11 जूनला पेपर झाला होता. आरोग्य सेवक 40%. यामध्ये जर आपण बघितलं, बघूयात 172 हायेस्ट आहे, 164, 160, 160, 160, 158. हे मी तुम्हाला का दाखवतोय तर तुमच्या लक्षात यावं की आपला अभ्यास किती असणं गरजेचं आहे, मार्क्स किती मिळणं आवश्यक आहे. आपल्याला कॉम्पिटिशन मध्ये टिकायचं असेल, आपल्याला पोस्ट मिळवायची असेल तर आपला अभ्यास सुद्धा तसा असायला पाहिजे, रिव्हिजन तशी असायला पाहिजे, प्रश्न उत्तरांचा सराव तसा असला पाहिजे, कन्सेप्ट आपल्या तशा पद्धतीच्या क्लिअर असणं गरजेचं आहे. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला 80+, 80-85+ मार्क्स क्वेश्चन तुमचे बरोबर येणं
खूप जास्त आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा. आपण कुठले कुठले रिझल्ट बघितले? सांगली बघितला, नागपूर बघितला, आता आणि कुठला सोलापूर बघितला. एक शेवटचा रिझल्ट बाकी आहे, तो सुद्धा तुम्हाला दाखवतो 2 मिनिटांमध्ये. चलो, तो शेवटचा रिझल्ट कुठला आहे? या ठिकाणी सातारा या जिल्ह्याचा रिझल्ट आहे. तो सुद्धा काय करा, एकदा थोडक्यात सर्वांनी बघून घ्यायचा आहे. पेपर कधी झाला होता? 10 जूनला. पेपर कोणी घेतला होता? IBPS ने. आणि पॅटर्न आपल्या सर्वांना माहिती आहे. पॅटर्न कसा आहे विद्यार्थी मित्रांनो? पॅटर्न सेम आहे. क्लिअर? यामध्ये जर बघितलं तुम्ही 184, 184, 180, 180, म्हणजे विचार करा किती क्वेश्चन बरोबर आले त्या स्टुडंटचे. 180च्या पुढे गेले म्हणजे 90 क्वेश्चन काय केलेत? बरोबर आणलेले आहेत. आणि यासाठी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, आपला सुद्धा अभ्यास तसा असणं आवश्यक आहे, आपले सुद्धा तेवढे क्वेश्चन बरोबर येणं आवश्यक आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, हे कधी शक्य आहे? आपली रिव्हिजन प्रॉपर असेल तर, आपण जास्तीत जास्त प्रश्न सोडवलेले असेल तर, आणि आपल्या कन्सेप्ट क्लिअर असल्या तर. या 4ही जिल्ह्यांचे रिझल्ट मी या ठिकाणी सांगितलेत. ज्या विद्यार्थी मित्रांनी या जिल्ह्यांसाठी फॉर्म भरला होता त्यांनी काय करायचंय? लक्षात घ्यायचंय, आपलं नाव आहे की नाही चेक करायचंय. परत एकदा सांगतो, हा फायनल रिझल्ट नाहीये, हे फक्त क्वालिफाईंग आहेत. म्हणजे ज्यांना 90 आणि 90 पेक्षा जास्त मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांचा या ठिकाणी नाव असणार आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यायचंय. चलो, जाता जाता पुन्हा एकदा सांगतो, आरोग्य सेवक पुरुष तांत्रिक यासाठी बॅच आहे आपल्याकडे. सर्व लेक्चर, जर तुम्हाला फक्त तांत्रिकची बॅच हवी असेल तर आपण सर्व लेक्चर या ठिकाणी रेकॉर्ड करून ठेवलेले आहेत. परीक्षेमध्ये ऍसिटीज प्रश्न येतील. सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही टेस्ट सिरीज देखील घेऊ शकता. यामध्ये 10 टेस्ट आहेत आणि प्रत्येक टेस्टमध्ये तांत्रिकचे 40 प्रश्न अशा पद्धतीचे प्रश्न आहेत की जे परीक्षेसाठी उपयुक्त आहेत. आणि हे प्रश्न आलेले आहेत, जे पण पेपर झालेत, जे पण रिझल्ट आलेत ना, त्या ठिकाणी तुम्ही चेक करून घ्यायचंय. 12 जून असेल, 10 जूनच्या सर्व पेपरला आपले मॅक्सिमम क्वेश्चन हे आलेले आहेत. क्लिअर सर्वांना? चलो, थांबूयात आपण या ठिकाणी. अजून जसे जसे रिझल्ट येतील त्या पद्धतीने आपण या ठिकाणी व्हिडिओ घेऊन येणार आहोत. क्लिअर? चलो, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं खूप खूप धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास चालू ठेवा, रिव्हिजन चालू ठेवा, जास्तीत जास्त प्रश्न उत्तरांचा सराव करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, बॅच जॉईन करायची असेल तर नक्कीच या नंबरवर एकदा सर्वांनी कॉन्टॅक्ट करायचा आहे. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी तुम्हाला काय करायचंय? चॅनलला सबस्क्राईब करायचंय. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चलो, धन्यवाद. थँक्यू.